देवीच्या पायथ्याशी उभा राहून हातात आरतीचं ताट घेणं हे नशीबवाल्यांनाच मिळतं. तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आम्ही राशीनमध्ये जगदंबा देवीच्या मंदिरात आलो होतो. तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे जगदंबा देवी. तर आमची होती तिथं भोगी. माझ्या सासूने त्यांच्या मुलांसाठी बोललेला नवस होता की मी देवीला भोगी घालेला. आता मला भोगी म्हणजे पहिलं कळलं नव्हतं काय आहे, पण जेव्हा आम्ही ती भोगी केली तेव्हा मला कळलं की ती भोगी कशी असती. तर बघू शकता प्रचंड अशी गर्दी होती. रविवार होते, सगळ्यांची भोगी तिथे चाललेली होती. तर मंदिर पण तुम्ही बघितलं आहे. तर पहिल्यांदा त्यांची पीठ मिठानी परडी वगैरे भरून घेतली, साडी चोळीने त्यांची ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी देवीला अंघोळ वगैरे घालून वस्त्र वगैरे नेसून मग त्यांच्या हाताने देवीची आरती चाललेली होती. आणि साक्षात आम्ही तिथं अर्धा एक तास उभा राहून आमच्या डोळ्याने आम्ही देवीला बघत होतो. नाही तर लाईनीत उभा राहून देवीचं 2 मिनटं पण दर्शन करून देत नव्हते. पण भोगी असल्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन झालं, देवीला बघायला मिळालं. आणि बघू शकता माझे मिस्टर देवीची आरती घेत आहे आणि खरंच खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर तिथे असंच वस्त्रे घालून देवीची भोगी केली जाते. त्याच्यानंतर मग आम्ही देवीचा नैवेद्य दाखवला. नंतर मला जेवण वगैरे घातलं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.